बऱ्याच दिवसापासून ना फ्रीज स्वच्छ करायचा होता, पण फ्रीज स्वच्छ करण्यासाठी ना वेळ काही मिळतच नव्हता. वेळ असतो पण हे काम अरे बापरे, एवढं मोठं करावं लागेल फ्रीजचं, या विचारानेच तो फ्रीज स्वच्छ केला जात नाही. पण वास्तवात ज्यावेळेस आपण एखादं काम कठीण वाटणारं करतो ना, तर ते मुळात कठीण नसतं. तसंच ना हरभऱ्याची उसळ बनवायची होती, ती त्या निष्काने बनवून टाकलेली. नंतर मी फ्रीजची सगळी भांडी घासून घेतली, शेल्फ वगैरे, बास्केट आणि कपडे वाळवण्यासाठी टाकून दिले आणि गॅलरीमध्ये सगळे फ्रीजचे शेल्फ आणि आपला बॉक्स वगैरे वाळवण्यासाठी ठेवला. नंतर कपडे वाळवायला टाकले आणि जे वाळलेले होते त्यांच्या घड्या करून घेतल्या. तोपर्यंत फ्रीज कोरडाही झाला होता आणि मी त्यामध्ये ना अँटी स्लिप मॅटचा वापर करत असते, की जेणेकरून फ्रीज ना यावेळी जेवढा स्वच्छ करावा लागला तेवढा करावा नाही लागत अँटी स्लिप मॅटच्या वापराने. नंतर खूप सारी सिरॅमिक आणि काचेची भांडी स्वच्छ करून घेतली आणि मस्त असा चहा घेतला.